कोणासाठी जेवण लावतीयस? तुझ्या ओळखीचे कुणी पाहुणे वगैरे येणार आहेत की काय जेवायला? अरे अरे अरे, विसरलेस मी. या जगामध्ये तुला ओळखणार तुझं असं कुणीच नाहीये, नाही का? मला माझी माणसं सापडली आहेत. सिद्धार्थ, प्रियंका आणि तुम्ही. माझा उपवास आहे आणि ती दोघं जण आज येणार नाहीयेत. आणि तुझी ही जी काही आपलेपणाची नाटकं आहेत ना, ती सगळी बंद कर आता. येणार नाहीयेत हे सांगून गेले त्याला खूप वेळ झालाय. आणि प्रत्येकाची वेळ बदलते ना. बदलली. प्रियंका आली का? आली म्हणजे? अरे तुझ्या बरोबर होती ना ती. म्हणजे इथे पण नाहीये ती. पण तिचा फोन पण लागत नाहीये. अरे पण तुम्ही दोघं जण एकत्रच होतात ना, मग चुकामुक झालीच कशी? तीच मला म्हणाली की जाऊन पॉपकॉर्न घेऊन ये. तर घेऊन परत आलो तर ती गायब. गायब? हो. अरे असं कसं होईल? का नाही होऊ शकत? एक मिनिट. सिद्धार्थ, हाऊ कुड यू डू दिस? तू प्रत्येक वेळी मला न सांगता असं कसं निघून जाऊ शकतोस? तुला लाज नाही वाटत जरा? पण दिस इज जस्ट नॉट फेअर. ओके, काय बोलतीयस तू प्रियंका? मी सोडून गेलो? नाही तर काय? अगं तू सोडून गेलीस मला. अरे मी गेले होते का? कारण काय? जेवण वाढू का? थंड होते. येस रमा. प्रियंका, मला खरंच खूप भूक लागली. आय एम रिअली व्हेरी हंग्री. ये चल. मावशी ये. थँक्यू राम. जर तू जेवण तयार ठेवलं नसतंस तर माहित नाही माझं काय झालं असतं. या ना जेवायला. आणि माझ्या समोरनं अचानक एक गाडी आली. आणि त्यानंतर आजूबाजूचं सगळं नॉर्मल झालं, पूर्वीसारखं. जसं की काही घडलंच नाही. एकदम स्वप्नातून जागा झाल्यासारखं. मला खरंच काहीच कळत नव्हतं. त्या गाडीतल्या माणसानेच मला पाणी वगैरे दिलं, माझ्यासाठी कॅब बुक केली आणि मी कशी बशी घरी पोहोचले. मावशी, देवा, मी खरं सांगू का, माझ्या आयुष्यात ना यापूर्वी असं काहीच कधीच घडलं नाहीये. त्याच्यामुळे खरं काय खोटं काय मला खरंच कळत नाहीये. पण मावशी, माझ्यावर विश्वास ठेवा. मी बघितलं ना, ती मंगलच होती मावशी. मी खरं सांगते, ती मंगलच होती. अगं माझा विश्वास आहे तुझ्यावर, आणि का नाही बसणार माझा तुझ्यावर विश्वास? मी पहिल्यापासून सगळ्यांना कानी कपाळी ओरडून सांगतेय, ही बया जिथून कुठून आलीये ना, तिथून मंगलची सावली बरोबर घेऊन आलीये. आणि ती सावली आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये फक्त अंधार घेऊन येणार आहे. मावशी, तुम्ही हे जे काही बोलताय ना, ते मला अगदी पटतंय. पण
पण मला एकटीला पटून काय उपयोग आहे? बघा ना, सिद्धार्थ त्याला त्याला हे पटतच नाहीये. या एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत पण पण तू तू त्याकडे लक्षच देत नाहीये. आणि जरी लक्ष दिलं तरी तरी त्याचा विश्वासच बसत नाहीये या सगळ्यावर. नाही पटणार त्याला हे सगळं, नाही पटणार. ही सगळी मोहिनी आहे. आधी निरंजन आणि आता सिद्धार्थ. मावशी, मला काय वाटतं ना, आपण या रमाला ना आपल्या आयुष्यातून दूर करायला हवं, काहीही करून. हो ना? तिला आपल्या आयुष्यातून दूर करायलाच हवं. हे बघ, आपण एक प्लॅन करूया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सिद्धार्थ, मॉर्निंग प्रियंका. तू अजूनही चिडलायस माझ्यावर? Listen, I'm sorry. I said sorry. Yeah, it's okay. It's really okay. मग सिद्धार्थ, आजचा काय प्लॅन? हा काय निघाला ना. हो, थँक्यू रमा. बाय. बाय. बाय एव्हरीवन. चहा संपलाय तुमचा? बोल. इतका वेळ माझ्या मागे येऊन उभी आहेस. जे बोलायचं ते बोल आणि मोकळी हो. अगं रमा, मी काही फार वेळ उभी नव्हते. मी आत्ताच आले, जस्ट. रिअली. आणि बोलायचंय काय, सहजच. अच्छा. हा, म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग, आय वॉज लुकिंग ॲट यू. बघत होते मी तुझ्याकडे, पण कौतुकाने.
कौतुकानेच बघत होते. म्हणजे कसं आहे की तू इतकं करतेस ना आमच्या सगळ्यांसाठी. आता काल बघ ना एवढं छान जेवण बनवलंस आणि सिद्धार्थसाठी तर खूपच म्हणजे म्हणजे केवढी मदत होते ना या घराला तुझी. म्हणून कौतुकाने बघत होते मी. पण तूही किती करतेस. मी मी काय केलं? आत्ताच बघ ना, इतकं कौतुक करतेस माझं. आणि मला माहिती आहे यापुढेही तू बरंच काही करणार आहेस माझ्यासाठी. छे अगं मी काय करणार ना. ऍक्च्युली आय वॉन्टेड टू आस्क यू फॉर अ फेवर. तू तू एक काम करशील का माझ्यासाठी? काय? अगं मला ना शॉपिंगला जायचं होतं. शॉपिंग तू येशील माझ्या बरोबर प्लीज माझ्यासाठी? शॉपिंग? नाही नाही, मला नाही शॉपिंग जमत. आणि तुझ्यासाठी करायचं असेल तर मुळीच नाही. रमा अगं म्हणजे का नाही जमणार ना. चल ना फक्त माझ्या बरोबर. काय फरक पडणार आहे हो की नाही. आणि कंपनी द्यायला म्हणून ये ना. इट विल बी रिअली नाईस. आणि माझ्यासाठी म्हणजे फक्त माझ्यासाठी नाही काही, आपण तुझ्यासाठी पण साड्या ड्रेसेस विकत घेऊया. ओके? हा माझ्यासाठी कशाला? माझ्याकडे आहेत की कपडे. उगाच कशाला हाऊस माऊस करायची. नाही अगं ऍक्च्युली काय झालं, सिद्धार्थ मला म्हणाला त्या दिवशी की रमासाठी जरा चांगले बरे कपडे घ्यायला हवेत. नाही, बरे म्हणजे फ्रेश कपडे. म्हणजे कसं आहे की रमा फ्रेश दिसेल, चांगली दिसेल आणि फ्रेश फील करेल. यु नो. सिद्धार्थ म्हणाला? हो अगं तो म्हणाला. खरंच. ठीक आहे मग जाऊया. ठीक आहे मग सोड ना, मग जाऊया ना. चल. आता हो आत्ताच. तयारीत होतेस का? ठीक आहे, मी मग आवरून येते. हा, आलेच मी. मावशी ती तयार झाली ना? हो. ऐकलंय मी सगळं. हे बघ, ती तिची तयारी करेपर्यंत तू तुझ्या मनाची तयारी कर. अजिबात घाबरायचं नाही आणि मागे तर मुळीच हटायचं नाही. तिच्यापासून सुटका करून घेऊ शकले नाही, पण तिला गाफील ठेवून दूर जंगलात सोडून येणं तुला नक्कीच जमेल. हो पण खरं सांगू का मावशी, मला थोडी भीतीच वाटते. अगं, घाबरतेस कशाला? कर नाही त्याला डर कशाला? हं? हे बघ, एक गोष्ट महत्वाची, तिला यातलं काहीही कळू द्यायचं नाही. नाही तर सगळं होत्याचं नव्हतं करेल ती बाई. आणि हा तुझा मोबाईल, आपण आधेमध्ये फोनवर बोलत राहू. हं? आणि ही अंगाराची पुडी ही तुझ्याजवळ ठेव, म्हणजे तुला काही होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, अंधार पडायच्या आत घरी परत यायचं. का? कारण अशा शक्तींची ताकद अंधार पडल्यावरती जास्त वाढते असं म्हणतात. मी तयार आहे. मी पण तयार आहे. आलेच.
रमा चल. अगं घरी पडला होता कुठेतरी, मला सापडला म्हणून मी चढून लावला इथे. छान दिसतंय ना. असं वाटतं की पहिल्यापासून इथेच होता. निघूया ना आपण. हं? चांगल्या कामाला उशीर का नाही का. हॅलो. हा मावशी, प्रियंकाला फोन दे ना. सिद्धार्थ, प्रियांका नाहीये घरी, म्हणजे मगाशीच बाहेर पडली ती. ती नाहीये. ओके, मग रमालाच फोन दे. रमाला कशाला? कशाला म्हणजे मला रमाशीच बोलायचं होतं. म्हटलं की आधी प्रियंकाशी बोलून घ्यावं आणि मग तिला सांगावं रमाला बोलायला. आता प्रियंकाच नाही म्हटल्यावर मी रमाशीच बोलून घेतो ना डिरेक्टली. कुठे आहे ती? रमा रमा अरे रमा झोपलीये आत्ता यावेळी? हो, म्हणजे अंगात कणकण आहे म्हणाली. आत्ताच झोपलीये, अगदी गाढ झोपलीये. ठीक आहे, मग परत कॉल करतो थोड्या वेळात. थोड्या वेळाने का? नाही म्हणजे काय झालंय काय? काही नाही, मी डॉक्टर देवांकडे जात होतो तर म्हटलं की रमाला घेऊन जावं सोबत. हा हा, कारण की बरेच दिवस झाले त्यांची भेट झाली नाहीये म्हणून. अच्छा बर. मग काय करू, थांबू की निघू? नाही नाही, तू निघ तिकडून. तू जाऊन ये. अरे आणि मी गोळी दिली ना तिला. आता परत तिची झोपमोड कशाला करायची नाही का. हं? तू जा. या यू राईट. चालेल, हरकत नाही. रमा उठली की तिला कॉल करायला सांग मला. मग हो, सांगते. चल, काळजी घे, ठेवतो मी.